1000 शंखवादक आहेत आणि मागच्या वर्षी 550 शंखवादक शोभायात्रामध्ये होते, पण या वर्षी पोताशो श्रीराम पोताशो श्रीराम जे जन्मोत्सव शोभायात्रा आहे यांनी यावेळेस मात्र आम्हाला म्हटलं की तुम्ही फक्त 351 ठेवा, कारण ही संख्या जर लांब झाली तर अन्य झाकीसाठी जागा राहणार नाही आणि म्हणून आम्ही 351चं यावेळेस वादन करतोय। तसं रजिस्ट्रेशन आणि सगळीकडे ज्याला म्हणतात ॲप्लिकेशन करणं आणि तयारी दाखवणं असे 1000 सभासद आहेत। 1000 सभासदांकडे रोज सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळेस या आणखीन मंगल कार्याच्या वेळेस हे शंखवादन होत असते। आमचं जे शंखवादन आहे याच्यात नुसतं शंख फुकणे हा विषय नाही आहे, तर शास्त्रीय पद्धतीनं अशा दरवर्षी नवीन नवीन रचना आम्ही तयार करत असतो। मी ताईला विनंती करतो की त्यांनी या पथकाला आशीर्वाद द्यावा। सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। मी स्वतः भाग्यवान समजते की मला आज हे येऊन बघता आलं आणि याची सुरुवात बघता आली। तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि ज्या प्रकारे भगवान कृष्णांनी सुरुवातीला शंखाचा निनाद हा केला होता आणि प्रत्येक दुष्ट शक्तीला दूर करण्यासाठी आपण शंखवादन करत असतो, तर मला वाटतं आपण येणारा काळ आणि शंखवादनानंतर आपण असं समजलं जातं की वातावरण हे पूर्ण पवित्र होतं आणि ज्या ज्या काही वाईट गोष्टी असतील त्या सगळ्या दूर होतात। तर मला वाटतं ही अतिशय सुरेख अशी कल्पना आहे आणि या निमित्ताने आता कारण 19 तारखेला म्हणजे परवा आपण सगळेजण मतदान करणार आहोत, मला वाटतं त्याचीही एक सुवर्ण काळाची ही सुरुवात आपल्याला या शंखवादनानंतर बघायला मिळतेच आहे आणि ती अजून अशीच बघायला मिळेल अशी मी प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करते। मला कल्पना आहे खूप ऊन आहे, त्याच्यामुळे मी खूप काही जास्ती बोलणार नाही। रामराज्याची निर्मिती आपण बघतो आहोत आणि हे रामराज्य असंच टिकून चिरंतर राहावं अशी पण मी इथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करते। सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि म्हणजे मला 5 मिनिटं इथे उभं राहणं शक्य होईल का असं वाटत होतं उतरल्यानंतर,
पण तुमच्या सगळ्यांना परमेश्वर पूर्ण ही शोभायात्रा चांगल्या याने निर्विघ्नपणे पार तुमच्याकडनं करून घेईलच, अशी पण मी इथे प्रार्थना करते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माधुरीताई. आपल्याजवळ वेळ कमी आहे, पाहुण्यांचं स्वागती करायचं आहे. पाहुण्यांना असं वाटायला नको की मग पाहुणे कशाला बोलवले आम्हाला, इथे वेळ नाही काळ नाही. तर सगळ्या पाहुण्यांच्या द्वारे किंवा त्यांच्याकडून मी उदयजी वानखेडे जे नागपूर महानगर सहकार्यवाह यांना विनंती करतो की सगळे जेवढी पाहुणे आहेत यांच्या मनातले सगळे विचार पण शॉर्टमध्ये 2 मिनिटात मांडणार अशी पण विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व शंखवादक, माझं सौभाग्य आहे की दरवर्षी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहतो आणि आत्मारामजीच्या प्रेमाच्या खातीर प्रत्येक वेळेस मला बोलावं लागतं. ही एक संधी आत्मारामजींनी दरवेळेस उपलब्ध करून दिली आहे. या चैत्र नवरात्रीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांमध्ये जेवढे सर्व गुण होते ते सर्व गुण आपण सर्व शंखवादक आत्मसात करण्याचा प्रयत्न आजच्या या नवरात्रीच्या रामनवमीच्या निमित्ताने आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी संकल्प करावा आणि दरवर्षी या नागपूरच्या शोभायात्रेमध्ये आपण सगळेजण सहभागी होतो. मोठ्या संख्येमध्ये या संपूर्ण शोभायात्रेमध्ये आपण शंखाचं वादन पण करतो आणि गत या 4-5 वर्षामध्ये आपलं शंखदल संपूर्ण शोभायात्रेमध्ये प्रसिद्ध झालेलं अशा प्रकारचं शंखदल आहे. आपल्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी हे निर्माण केलेलं आहे. दिवसेंदिवस यातली सर्व संख्या ही पण वाढते आहे. ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. आणि कुठल्याही प्रकारची साधना करायची असेल आणि ती साधना यशस्वी करायची असेल तर त्याच्याकरता कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता असते. आणि एवढ्या भर उन्हामध्ये सुद्धा आपण सर्वजण स्थिर या पद्धतीने उभे आहोत. ही एक मोठी साधना आपल्या जीवनामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा एक उत्तम सेवक बनण्याच्या संकल्पाने आपण ही सगळी साधना करतो आहोत. आपल्या सगळ्यांची साधना ही पूर्णत्वास जावो अशी प्रभू श्री रामचंद्राच्या प्रती आपली संवेदना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी पाहुण्यांना पुन्हा एक विनंती करतो की आपला कार्यक्रम तसा शुभेच्छेचा संपलेला आहे. तुमचं स्वागत पण झालेलं आहे आणि 3 वाजताच्या आधी ही जर झाकी त्या शोभायात्रेत नाही लागली तर ते आपल्याला चान्स देत नाही. म्हणून इथून लगेच वादन झालं की निघून जायचं आहे. पण त्याच्या आधी मी सगळ्यांना एक आव्हान आणि विनंती करतो आहे की ज्या ताई आल्या आहे ना त्यांचा एक उद्देश पण आहे की मी इथे जर आली तर मला काय लाभ म्हणजे पूजेचा, रामाच्या सेवेचा. मी सगळे जे 1000 जे आमचे शंखवादक जे आहेत या पांचजन्याचे जे सेवक आहेत, श्री पांचजन्य श्रीराम शंखदल हे थोड्याच काळामध्ये इतकं प्रसिद्ध झालं की सगळ्यांना माहिती आहे. आणि यांचं जे वादन आहे 4 ते 5 मिनिटाचं सगळे पाहुणे ऐकून घेतील आणि म्हणूनच नंतर जागा सोडतील. पण मी सगळ्या 1000 वादकांना एक आग्रह करतो की जर कमळ नसतं, भाजपा नसतं तर राम मंदिर झालंच नसतं. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मग राम मंदिर जर झालं नसतं तर मग हिंदुस्थानात राम नाही तर काय पाकिस्तानात राम आहे. म्हणून हा एक फार मोठा चान्स आहे. मी आव्हान करून सगळ्याला विनंती करतो की बा तुम्ही हे स्टेज राजकीय बनवू नका, बिलकुल नाही. पण या देशात राम राज्य आलं पाहिजे आणि राम राज्यासाठी नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी हे 2 चाकं आहेत या विकास रथाचे, राम रथाचे. आणि म्हणून मी एक याच्यात वचन ज्याला म्हणतात ना करारनामा, एक संकल्प पत्र, वचन चिठ्ठी हे नितीनजीला सुनबाईच्या द्वारे देतो आहे की 1000 या शंखवादकांनी 20-20 जर मतदार पटवले आणि कमळाच्या यज्ञात नितीनजीच्या या विजयी रथात जर ते टाकले तर या भारतामध्ये रामराज्य काही खूप कठीण वेळ होणार नाही. आणि अशा कर्तबगार उमेदवाराला निवडून देणे हे आपलं कर्तव्य आहे. चुकीच्या माणसाला देऊन पाप करू नका. म्हणून मी एक वचन चिठ्ठी पांचजन्य श्रीराम शंखदलातर्फे पालक या नात्यांनी सुनबाईला मी सुपूर्द करतो आहे. या सगळ्या या वचन चिठ्ठीसाठी शोभाताई घुमारे यांना विनंती करतो की ती त्यांना ते पत्र देतील. लवकर शोभाताई घुमारे पटकन आणि आत्मारामजी घुमारे माधुरीताईंना सुपूर्द करत्या. सगळेजण टाळ्या वाजवा आणि जय घोष करा. Jalo jana kanja
वटपीत मानहु तडित रुचि सुचि नौमि जनक सुधावरु मधुरीन बन्धु दिनेश दानव दैत्यवंश निकन्दनं रघुनन्द आनन्द चन्द कौशल नन्दन शरद नन्दन श्रीरामदूत कुन्दन तीरथ चारु दारुरंग विभूषण आजानुभुज शर चापर रामजित धर दूषण इति वदति तुलसीदास शङ्कर शेष मुनिमनरञ्जनं मम हृदय निवास कुरुका आदिकलदल गञ्जनं मनुजाहि राजेव इलहि सोवरु सहज सुन्दर सावरो करुणा निधान सुजान सेलु सनेहु जानत रावरो यही भाति गौरी असीस सुनि सिय सहित हिय हर्षि आली तुलसी भवानी पूज पुनि मुदित मन मंदिर चली सौदानी गौरी अनुकूल सिंह हर्षु न जाई कही अंजुल मंगल मूल बाम अंग फरक न लागे सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की बोलो रे भाई सब संतन की जय। वसंतृवे आविश्वसकामप्रिये विश्वे देवा सभाश्रियन्ति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। श्री गजानन महाराज की
अग्रेसर आपले सगळे समोर लागतील. अग्रेसर जे कोणी
आम्ही 8 वर्षापासून पांचजन्य श्रीराम सेवक संघराची सेवा करतो आहे. हे जे पांचजन्य श्रीराम सेवक संघ आहे पोद्दारेश्वर राम मंदिरमध्ये जी शोभायात्रा निघते तिथे दरवर्षी सेवा देता गेल्या 8 वर्षापासून. हे आमचं 8वं वर्ष आहे. पूर्ण युवकांचा समूह आहे. शंखनादाच्या माध्यमातून आम्ही ही सेवा दरवर्षी देत असतो. यावर्षीसुद्धा आमचं हे 8वं वर्ष आहे आणि आम्ही ही सेवा उत्कृष्टपणे देऊ अशी आम्हाला आशा आहे. आणि ही सेवा आमच्याकडनं सगळ्या तरुण पोरांकडनं निरंतर सुरू राहावं हीच आमची सदिच्छा आहे. मी या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि हा आमचा यावर्षी छापी आहे. जय श्रीराम. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.